तर सरिता कौशिक यांची संपादकीय भूमिका आपण जाणून घेणार आहोत, पण या विषयाच्या अनुषंगाने आपण सातत्याने पाठपुरावाही करत राहू। आता मात्र आजच्या दुसऱ्या एका महत्त्वाच्या विषयाकडे आपण बोलूयात आणि हा विषय आहे अर्थातच चंद्रपुरामध्ये आज घडलेल्या राजकीय घडामोडी। आज जे काही घडलंय ते बघून अकबर इलाहाबादींचा शेर खरं तर अनेकांना आठवला असेल। लड़ते हैं आपस में तो हासिल गैर को होता है, लड़ते हैं आपस में तो हासिल गैर को होता है, ये खेल दुनिया का है, ये दस्तूर जमाना है। आपण आपापसात लढत बसलो तर तिसऱ्याचाच फायदा होतो, हाच जगाचा खेळ, ही जगाची रीत आहे। थोडक्यात सांगायचं झालं दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ, अगदी लहान मुलांना दिलेली ही शिकवण असते। आज काँग्रेसला नव्याने ही शिकवण अनुभवायला मिळाली, कारण त्यांच्याच महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षाने म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांना थेट कात्रजचा घाट दाखवला आणि चंद्रपुरामध्ये भाजपशी युती केली। त्यामुळे आता भाजपच्या महापौर आणि ठाकरे सेनेचे उपमहापौर असं चित्र चंद्रपुरात रंगलेलं आहे आणि काँग्रेसच्या महापौर पदाच्या स्वप्नाचे रंग मात्र पार उडून गेलेत। काँग्रेसकडे सर्वाधिक 27 नगरसेवक वास्तविक होते आणि प्री पोल अलायन्स विचारात घेतला तर 30 नगरसेवक होते, तरी काँग्रेसला आता विरोधी पक्षात बसावं लागणार आहे। एकंदरीतच आज घडलेला हा राजकीय चमत्कार भाजपने कसा घडवून आणला, पडद्यामागे नेमकं काय काय घडलं, फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये भाजपने नेमकं काय केलं, असे अनेक प्रश्न आहेत। याची उकल आज आपण करणार आहोत आणि या घडामोडींशी संबंधित नेत्यांशी चर्चाही करणार आहोत। पण यातून राज्याच्या राजकारणामध्ये नवा चंद्रपूर पॅटर्न तयार होऊ पाहतोय का, असा एक विचार साहजिकच मनात येतो आणि यावरच तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचंय। चला आजचा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, चंद्रपुरामध्ये शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या पक्षाने भाजपशी युती करण्यासाठी कोणता फॅक्टर सर्वात महत्त्वाचा ठरला असं वाटतं? सत्तेसोबत राहण्याची त्यांची इच्छा, भूमिका बदलण्याचे ठाकरेंचे संकेत, काँग्रेसबाबत अविश्वास का स्थानिक राजकारण? नक्की ठाकरेंच्या शिवसेनेने ही भूमिका का घेतली आहे, तुम्हाला काय वाटतंय? जरूर व्यक्त व्हा। तर झालंय असं की चंद्रपुरामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं जवळजवळ ठरलेलं होतं। संजय राऊतांनी तर भाजपला मदत होईल असं काहीही स्थानिक नेते करणार नाहीत असं निक्षून आजच सांगितलं होतं। पण भाजपचे नेते मात्र सरप्राईज असेल असं आज सकाळी सांगत होते आणि त्यांचा कॉन्फिडन्स किती आणि का खरा होता हे आज नंतर समजलं। आज पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार महापौर निवडीची प्रक्रिया होणार होती, पण ही प्रक्रिया सुरू होण्याआधीच भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं अचानक युतीची घोषणा केली। त्यातच काँग्रेसचे 2 बंडखोर अपक्ष नगरसेवकही जाऊन मिळाले ते ठाकरे आणि भाजप या गणिताला आणि भाजपचं 32चं संख्याबळ झालं। पण महापालिकेमध्ये बहुमताचा आकडा 34चा होता, कारण चंद्रपूर महापालिका 66 सदस्यांची आहे, त्यामुळे भाजपला महापौर पदाची खुर्ची अजूनही लांब होती। पण ही महापौर पदाची निवडीची प्रक्रिया सुरू होईपर्यंत यात आणखीन एक ट्विस्ट आला। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा मित्रपक्ष वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक सभागृहात आलेच नाहीत, त्यामुळे सभागृहातली उपस्थिती 64 सदस्यांची झाली आणि बहुमताचा आकडाही कमी झाला 33चा। अजूनही भाजपला एक मत कमीच होतं आणि मग त्यांच्या मदतीला धावून आला आणखीन एक नगरसेवक, तोही एमआयएमचा। हो, भाजप आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी एकमेकांसोबत सत्तेत जायचं नाही अशा शपथा घेतल्यात, पण नगरसेवक तटस्थ राहणं हे सत्तेत येणं थोडीच आहे। त्यामुळे मग एमआयएमचा एकमेव नगरसेवक तटस्थ राहिला आणि भाजपच्या संगीता खांडेकर 32 विरुद्ध 31 मतांनी विजयी झाल्या आणि चंद्रपूरच्या महापौर झाल्या। आमचे सुधीर भाऊ, आमचे संदीप भाऊ गिरे आणि सगळे आदर्श यांना देते। या शहरात महानगराचा विकास करण्यासाठी मी तत्पर या वार्ड स्वच्छता आणि शहराची पाणी सुविधा, रिंग रोड, या महानगराच्या शाळा कशा सुंदर हो या मी सर्व प्रयत्न करेन आणि सगळे आमचे नगरसेवक सगळ्यांना घेऊन सोबत घेऊन या शहराचा विकास करेन। त्यानंतर झाली उपमहापौर पदाची निवडणूक। नव्यानं उदयाला आलेल्या भाजप आणि ठाकरे सेना युतीचे प्रशांत दानव हे त्यांचे उमेदवार होते आणि काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या जनविकास सेनेचे पप्पू देशमुख हे दुसरे उमेदवार होते। महापौर निवडीच्या वेळी तटस्थ राहिलेल्या एमआयएमने यावेळी मात्र देशमुखांना पाठिंबा दिला, त्यामुळे प्रत्येकी 32 मतांवरती मॅच टाय झाली आणि त्यानंतर ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेची इच्छा पूर्ण झाली आणि प्रशांत दानव उपमहापौर झाले।
आज चंद्रपुरात जे झालं ते स्थानिक पातळीवरती आहे म्हणून ठीक आहे, पण राज्यामध्ये राजकारणाचे वारे बदलत असल्याची ही पहिली खूण आहे का? आता चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारांना विचाराल तर ते याचं उत्तर हो असं देतील. त्यांनी भाजप आणि ठाकरे सेनेच्या युतीचं नामकरणही केलंय चंद्रपूर पॅटर्न. या संपूर्ण विजयाचं श्रेय, या सर्व रणनीतीचं श्रेय माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आहे. त्यांच्याच नेतृत्वामध्ये, त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये, त्यांच्याच सहकार्याने आम्ही या ठिकाणी हे गठबंधन निर्माण केलेलं आहे. चंद्रपूर पॅटर्न अस्तित्वामध्ये आलेला आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि उभाटा या सर्वांना एकत्रित घेत विकासाच्या साठी म्हणून पुढे जायचं ही भूमिका आमची आहे. तर भाजप आणि ठाकरे सेनेचा असा जल्लोष सुरू होता, पण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या मित्र पक्षालाच बोल लावलेत. आम्ही उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची ऑफर दिली होती असं विजय वडेट्टीवार म्हणाले. तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष सोबत राहील असं वाटलं होतं, असं स्पष्टीकरण खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिलंय. आम्ही पुढाकार घेतला म्हणूनच आमची संख्या आता 31 पर्यंत पोहोचली आणि तेवढी संख्या झालेली आहे. आमचे 27च आहेत, त्याला 4 आम्ही जोडलेत, पण जादुई आकडा जो लागतो बहुमताचा तो 34 लागतो. 34 मध्ये पुन्हा 3ची आवश्यकता आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आम्ही त्यांना स्टँडिंग उपमहापौर असं उभाटांना द्यायचं कबूल केलं, पण त्यांनी ते न करता पुढच्या भाजपकडून ऑफर असल्याची त्यांनी माहिती दिली. आम्हाला ज्यांच्याकडून अपेक्षा होती, जे घटक पक्ष आमच्या सोबत राहील असं वाटलं, त्यांनी भाजपाचा पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा या ठिकाणी दिला. आणि जे सेक्युलर पक्ष म्हणून वंचित असतील किंवा MIM असतील, हे देखील या ठिकाणी कुठंतरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला पाठिंबा दिला. ते तटस्थ राहिले, त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सत्ता ही गमवावी लागली. पण जो पक्षाचा आदेश होता की कुठल्याही परिस्थितीत महापौर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हा झाला पाहिजे, तडजोडीची वेळ आली तर आपण तटस्थ राहण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी, त्या पद्धतीनं आम्ही केलो. आणि आम्ही कुठेही मायनस झालो नाही. आज आमचे 30 होते, एक परत वाढला आणि प्लस करून आम्ही 31 मेंबर आमचे या ठिकाणी झाले. आज चंद्रपुरात जे झालं ते नेमकं कसं घडलं, ते कसं